नमस्कार, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी एस.टी बस प्रवासामध्ये 50% सवलत दिली जाते, ज्यामुळे लाखो महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. पण अलीकडे सोशल मीडियावर आणि प्रवाशांमध्ये एक चर्चा जोर धरत आहे की आता महिलांचेही एस.टी प्रवासात फुल तिकीट होणार आहे. हा नियम नेमका काय आहे आणि खरोखरच सरकार यामध्ये काही बदल करण्याच्या विचारात आहे का? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना प्रवासात सुलभता यावी म्हणून महिला सन्मान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत एस.टी महामंडळाच्या साध्या बसपासून ते अगदी शिवशाही आणि शिवनेरी सारख्या वातानुकूलित बसमध्येही महिलांना तिकिटाच्या दरात सरसकट 50% सूट दिली जाते. या सुविधेमुळे महिलांचा एस.टी प्रवास अत्यंत स्वस्त झाला आहे आणि त्यामुळे एस.टी बसमधील महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आता प्रश्न पडतो की जर सवलत सुरू आहे तर मग फुल तिकीट होणार अशी चर्चा का होत आहे? याचे मूळ कारण म्हणजे एस.टी महामंडळाने प्रवाशांच्या सवलतीसाठी लागू केलेले नवीन नियम आहेत. पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट प्रवाशांना आळा घालण्यासाठी शासनाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड किंवा स्मार्ट कार्ड सक्तीचे केले आहे. या नव्या नियमामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड असणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर प्रवाशाकडे हे स्मार्ट कार्ड वेळेत उपलब्ध झाले नाही किंवा त्यांनी ते काढले नाही तर त्यांना एस.टी प्रवासासाठी पूर्ण तिकीट मोजावी लागेल असा नियम समोर आला आहे. त्यामुळे कार्ड नाही तर फुल तिकीट या मुद्द्यावर प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी सुरुवातीला प्रशासनाकडून कडक नियम लावले होते, ज्यामुळे अनेक महिला आणि नागरिकांना रांगा लावाव्या लागल्या आणि तांत्रिक अडचणीमुळे अनेकांकडे हे कार्ड वेळेत पोहोचू शकले नाही. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन परिवहन विभागाने या सक्तीच्या अंमलबजावणीसाठी मुदतवाढ दिली आहे, जेणेकरून सर्व पात्र महिलांना त्यांचे स्मार्ट कार्ड सहज मिळतील. याचा अर्थ असा नाही की सरकार महिलांची 50% सवलत कायमची बंद करत आहे. सवलत सुरूच राहणार आहे, पण ती मिळवण्यासाठी डिजिटल व स्मार्ट कार्ड असणे नियमात बसवले जात आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की सरकार हा सगळा सवलतीचा भार न झेलता सर्व महिलांना पुन्हा फुल तिकीट लागू करण्याच्या तयारीत आहे का? तर सध्या स्थितीनुसार सरकार महिलांची 50% सवलत बंद करण्याच्या किंवा त्यांना सरसकट फुल तिकीट करण्याच्या कोणत्याही तयारीत नाही. ही योजना पुढेही सुरूच राहण्यासंदर्भात प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु ही सवलत केवळ कागदी ओळखपत्रावर किंवा तोंडी माहितीवर न देता ती एका शिस्तबद्ध आणि डिजिटल प्रणालीद्वारे देण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे, जेणेकरून या योजनेचा कोणताही गैरवापर होणार नाही. त्यामुळे ज्या महिलांकडे हे डिजिटल स्मार्ट कार्ड असेल त्यांना नेहमीप्रमाणे 50% सवलत अर्ध्या तिकिटातच लाभ मिळत राहील आणि सरकार सध्या तरी हालचाली नियम काटेकोरपणे राबवण्याच्या तयारीत आहे.